आम्ही आज पोचलेलो आहोत आता जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा साळेगाव। साळेगाव हे केज तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव मानलं जातं, प्रमुख गाव आहे ज्या ठिकाणी मतदानाची संख्या भरपूर आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्ती या केंद्रावर अतिशय तगडा आहे। अतिशय चौकशी करूनच मतदारांना मध्ये सोडलं जातं आहे। मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे। अशा पद्धतीत या ठिकाणी आपण बघू शकतोय की या ठिकाणी मतदानाला सुरू आहे। एकूण आता आपण बघणार आहोत या मतदान केंद्रावर एकूण किती मतदान झालेलं आहे ते। मालक मीच आहे, चला चल। आपण साळेगाव इथं आहोत। आपण आताच आपल्याला म्हटल्याप्रमाणे साळेगाव इथं या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये एकूण 3 बूथ आहेत। मतदान केंद्र आहे आणि इथं 3 बूथ आपल्याला या ठिकाणी आहेत। या 3 बूथवर पहिला 328 क्रमांकाचं जे बूथ आहे त्या ठिकाणी 998 मतदान आहे, ज्यामध्ये 207 मतदान झालेले। सकाळी 12 वाजलेले, सकाळी 12 पर्यंत म्हणजे जवळजवळ अर्धी वेळ आता संपत आलेली आहे। मात्र 998 पैकी 328 क्रमांकाच्या बूथवर 207 मतदान झालेलं आहे। तर 329 क्रमांकाच्या बूथवर 1009 मतदान आहे, ज्यापैकी फक्त 210 मतदान झालेलं आहे। तर 330 क्रमांकाच्या बूथवर 1016 मतदान आहे, ज्यापैकी 250 मतदान झालेलं आहे। अशा प्रकारे एक तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर मतदानाची गती सकाळच्या सत्रात जरा धीमी दिसते। ग्रामीण भाग आहे, कदाचित आता मी म्हटल्याप्रमाणे जसं ऊन पडलेलं आहे आणि आता वातावरणही तर बरं आहे, दुपारच्या सत्रामध्ये मतदानाची गती वाढण्याची शक्यता आहे। एकूणच सकाळच्या सत्रामध्ये मतदानाची गती सर्वत्र धीमी असल्याचं आपल्याला दिसतंय। मतदान म्हणाल तर लोक जे मतदार आहेत जवळजवळ त्यांच्या मनात कोणाला मतदान करायचं हे जवळजवळ सकाळी फिक्स आहे। आता काही कुठल्या प्रचाराचा त्यांच्यावर प्रभाव पडेल असं आम्हाला तरी वाटत नाही आहे। मतदारानं जे मनात नियोजित केलेलं आहे ते मतदान आता होईल आणि बाकी काही त्याच्यात चेंजेस होतील असं वाटत नाही आहे। आपण साळेगाव इथं आहोत। आपण अतिशय शांततेत मतदान साळेगाव या गावात सुरू आहे। 3 बूथ या गावात आहेत, 329, 330 आपण बघितलं आत्ताच आणि 328 क्रमांकाच्या बूथवर मतदानाची प्रक्रिया सकाळी 12 पर्यंत तरी थोडी धीमीच आहे। मात्र दुपारच्या सत्रामध्ये साळेगाव इथं मतदान प्रक्रिया कदाचित वाढू शकते, वेग वाढू शकेल। एकूणच मतदारांना मदत करण्यासाठी हे सगळे स्वयंसेवक कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आम्ही आता पोहोचलो आहोत केज तालुक्यातील सातेफळ, जे की 353 क्रमांकाचं मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर आपण या ठिकाणी बघतोय मतदार या ठिकाणी रांगेमध्ये महिला उभ्या आहेत। चांगला उत्साह या ठिकाणी मतदारामध्ये दिसतोय। ग्रामीण भागातील मतदान केंद्र आहे, 353 क्रमांकाचं आहे आणि या ठिकाणी या महिला आपण बघू शकताय मतदान करून आता बाहेर पडत आहेत। एकूणच या मतदान केंद्रावरही मतदान प्रक्रिया अतिशय सुरळीत आणि शांततेत सुरू आहे। सातेफळ इथं आम्ही पोहोचलेलो आहोत। केज तालुक्यातील एक ग्रामीण भागातील मतदान केंद्र आहे। 353 क्रमांकाच्या या मतदान केंद्रावर एकूण 1284 मतदान आहे आणि 1284 पैकी आत्ता जवळजवळ 1 वाजत आलेला आहे। 439 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या मतदान केंद्रावर बजावलेला आहे। एकूण शांततेत सुरळीत मतदान या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकताय मतदारामध्ये दोन्ही पुरुष आणि महिला दोन्ही रांगेमध्ये उभा आहेत आणि बऱ्यापैकी उत्साह आहे। सकाळचं सत्र हे आपल्याला म्हटल्याप्रमाणे थंडी असल्यामुळं थोडासा कमी गतीनं कदाचित मतदान झालेलं असू शकतं। मात्र आता मतदानाची गती वाढते। 1284 पैकी या मतदान केंद्रावर एकूण 439 मतदान एवढं झालेलं आहे। निश्चित आता दुपारच्या सत्रात ही गती आणखीन वाढू शकते। आपण बघू शकतो अशी ते मतदान केंद्रावर व्यवस्थाही चांगली आहे। आयोगानं म्हटल्याप्रमाणे अशी मतदान केंद्र आहेत की ज्या ठिकाणी मतदारासाठी चांगल्या प्रकारे सुविधा आहेत। कर्मचारी ज्या त्या ठिकाणी आपली आपली भूमिका पार पाडत आहेत आणि सुरक्षा यंत्रणाही व्यवस्थितपणे या ठिकाणी मोबाईल वगैरे आतल्या बाजूला कोणाला अलाउड नाही आहेत। एकूणच सुरळीत मतदान सुरू आहे।
खरं तर जेव्हा आपण सातेफळ इथे येतो, खरोखर अतिशय सुंदर गाव म्हणता येईल. स्वच्छता असेल किंवा बाकी झाडी आहे आणि त्यामुळं हा परिसर खूप छान आहे. या ठिकाणी आलेले खरं तर निवडणूक आयोगानं या ठिकाणी जे कर्मचारी आरोग्यविषयक ज्या गरजा आहेत, काही आवश्यकता पडली तर त्यासाठी हा स्टाफ या ठिकाणी दिसतो आहे. त्याबरोबरच आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अंगण सेविका असतील किंवा बाकी तत्सम जी काही जबाबदार आवश्यक गोष्टी आहेत त्याची या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे योजना केलेली, तयारी केलेली दिसून येते.